प्रश्न. बाईची खालची मलाई कधी निघते? उत्तर. दुधापासून लोणी आणि तूप बनवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मलाई हळूहळू वेगळी केली जाते. योग्य तापमान आणि वेळ मिळाल्यास ती सहजपणे वर येते व काढता येते. प्रश्न. कोणत्या बाईची जागा जास्त खोल असते? उत्तर. ज्या ठिकाणी मोठे मैदान असते तिथे मुलींना धावणे, खेळणे आणि मजा करायला आवडते. मोकळी जागा असल्यामुळे सर्वजण आनंदात वेळ घालवतात. प्रश्न. आजकाल काही बायाला नको त्या ठिकाणी घालायला का आवडते? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर. आजकाल लोक वेगवेगळ्या फॅशनचे अवलंब करतात. प्रत्येकाची आवड आणि पसंत वेगळी असते. नवीन ट्रेंडनुसार कपडे वापरले जातात, त्यामुळे वेगळी शैली दिसून येते. प्रश्न. हॉस्टेलमधील मुली रात्री एकमेकींचे काय पाहतात? उत्तर आहे रात्री अभ्यासाची नोटीस, प्रोजेक्टचे काम आणि पुस्तकाची देवाणघेवाण करतात. काही वेळ एकमेकांना मदत करतात आणि अभ्यासाच्या चर्चा करतात. प्रश्न. कोणत्या वर्गातील मुलीला यायला सुरुवात होते? उत्तर. उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण. नवीन विषयाची ओळख होऊ लागते, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शैक्षणिक प्रगतीची सुरुवात होते. नेक्स्ट प्रश्न. कोणती बाई मागून कर्ज देत नाही? उत्तर. कोणतीही जबाबदार व्यक्ती नेम आणि अटी पूर्ण झाल्याशिवाय कर्ज देत नाही. संपूर्ण माहिती तपासली जाते, त्यानंतर निर्णय घेतला जातो. प्रश्न. कोणती बाई कर्जदार पोरांना सुधारायला लावते? उत्तर. शिस्त लावताना किंवा अभ्यासासाठी समाज देतात. काही मुलींना वाईट वाटू शकते, त्यामुळे ती रडू शकते, पण त्यामागे त्याचे भलेच असते. प्रश्न. बाईच्या मागच्या अंगणात खेळायला नवीन पोरांना का आवडते? उत्तर. मागच्या अंगणात मोकळी जागा असते, तिथे धावणे आणि खेळणे सोपे जाते. नवीन मुलांना मित्र मिळतात आणि खेळण्याचा आनंद मिळतो. प्रश्न. हॉस्टेलमधील मुलींचे संत जास्त फुगलेले का असतात? उत्तर. चांगली निगा आणि योग्य साठवणूक केल्यामुळे फळे ताजे आणि टवटवीत राहतात, त्यामुळे ते आकाराने चांगले दिसतात आणि खाण्यासाठी आकर्षक वाटतात. नेक्स्ट प्रश्न. बाईचे सील कसे मोकळी करतात? उत्तर. अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्राची पडताळणी केली जाते. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि नंतर सील काढले जाते. प्रश्न. कोणत्या महिन्याची गुहा छोटी असते? उत्तर. काही घरांची रचना आकाराने लहान असते, त्यामुळे त्यातील खोली किंवा जागा कमी असू शकते. हे पूर्णपणे घराच्या बांधकामावर अवलंबून असते. आकार लहान असेल तरी उपयुक्त चांगला असू शकतो. प्रश्न. नंदेवाली बाईची कायम ती जागा ओली का असते? उत्तर. दिवसभर काम करताना घाम येणे स्वाभाविक आहे. जास्त मेहनत केल्याने शरीराचा ओलसर होऊ शकते. विशेष उष्ण वातावरण हे अधिक प्रभावित, म्हणून स्वच्छ आणि काळजी घेणे महत्त्वाचे असते. नेक्स्ट प्रश्न आहे. नंदेवाली बाई करताना जास्त पाय का जाणून ठेवते? तर याचं उत्तर आहे, काम करताना संतुलन राखणे आवश्यक असते. योग्य पद्धत उभं राहिल्यास काम सोपे होते, त्यामुळे थकवा कमी जाणवतो आणि काम अधिक सुरक्षित करता येते. नेक्स्ट आपला प्रश्न आहे. किती वय झाल्यावर बाईच्या खालची आग शांत होते? उत्तर. वयानुसार व्यक्तीची आवड निवड बदलते. जीवनशैली आणि
आरोग्य याचेही परिणाम होतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, म्हणून त्यांचा एक ठराविक वय नसते. लास्टचा आपला प्रश्न आहे, याचं उत्तर येत असेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये टाईप करायचं आहे. त्यामुळे विचार करून याचं उत्तर असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. प्रश्न: माईला जास्त वेळ करण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर: कोणतेही काम घाई न करता करावे. योग्य नियोजन आणि संयम ठेवा. मधून विश्रांती घेतल्यास थकवा कमी होतो आणि काम अधिक वेळ चांगल्या प्रकारे करता येते.